तसेच आमच्या सोबत रहा। शिर्डीतूनच आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। शिर्डीमध्ये नवजात मुलगी सापडलेली आहे। नेवासे तालुक्यातील देवगाव रोडची ही घटना आहे। रो हाऊसच्या पाठीमागे ही नवजात मुलगी सापडली असून नवजात मुलीला या ठिकाणी टाकून देण्यात आलेला आहे। तर आशा स्वयंसेविकेने या मुलीला रुग्णालयात दाखल केलं असून ही मुलगी नेमकी कुणाची आहे, कुणी अशा पद्धतीचं घृणास्पद कृत्य केले त्याचा सध्या तपास सुरू आहे। हरीश दिमोटे यांच्याकडे पुन्हा एकदा जाणार आहोत। हरीश, अत्यंत घृणास्पद अशी ही घटना, लांछनास्पद म्हणावं लागेल। अशा पद्धतीने मुलीला जन्म देऊन या नवजात बाळाला या ठिकाणी रस्त्यावर फेकून दिलंय, काय तपशील? नक्कीच अतिशय लांछनास्पद अशीच ही घटना आहे। एकीकडे सरकार मुलगी वाचवा मुलगी जगवा अशा प्रकारचं एकीकडे सगळ्यांना आवाहन करत असताना नेवासा तालुक्यातल्या देवगाव रोडला रो हाऊसच्या पाठीमागे एका नवजात जी मुलगी आहे ती सापडलेली आहे। लोकांनी सुरुवातीला सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली, कोणीही तिला उचलायला तयार नव्हतं। तेव्हा तिथे आलेल्या एका आशा स्वयंसेविकेनं या मुलीला कुकाने येथील रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। त्या मुलीची तब्येत ठणठणीत असल्याचं आपल्याला कळतंय। ती मुलगी व्यवस्थित आहे। तिचा नेमका तिला कोणी टाकून दिलंय याचा शोध आता पोलीस घेत आहेत आणि ही जी मुलगी आहे हिला देखील सुधारगृहामध्ये नगरला पाठवण्यात येणार असल्याची माहिती आहे। स्वाती, नक्कीच हरीश, खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे सातत्याने मुलगी वाचवा मुलगी जगवा हा जो संदेश आपण देत असतो, सरकार मार्फत देखील मोहीम राबवण्यात येते। त्या मोहिमेची तळागाळात जाऊन खरं तर प्रचार प्रसार करण्याची किती गरज आहे आजही 2019 मध्ये, हे अशा घटनांमधून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे। आणि तर पुढची बातमी आहे यवतमाळमधून। यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरातील एका चिमुकलीला सर्पदंश झाल्यामुळे वणी ग्रामीण रुग्णालयात तिला दाखल करण्यात आलं होतं, परंतु इथे उपचार न झाल्यामुळे या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू झालाय। शिवन्या कांबळे असं सर्पदंश होऊन मृत पावलेल्या चिमुकलीचं नाव आहे। शिवन्या ही आपल्या घरी आईच्या कुशीत रात्री झोपी गेली असताना तिला सापानं दंश केला आणि दरम्यान तिला इथल्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि रुग्णालयात उपचार न करता आल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देऊन आपली बेजबाबदारपणाची वृत्ती जी आहे ती पुन्हा एकदा या ठिकाणी रुग्णालय प्रशासनाने दाखवली आहे।